मनाची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। काही दिवसाकरता का होईना पण तू मला घरी घेऊन आलास। तुझा सुखी संसार पाहिला। शार्दूल आता हळूहळू माझ्या जाळ्यात अडकत चाललाय। तो फक्त तुझा नाही आहे, माझा पण आहे। 4-5 दिवसाकरता जाऊया का ग तुझ्या माहेरी? म्हणजे जेल बंद सुटून आले, जरा 4 दिवस घरीच राहा। कशाला जातेस इकडे तिकडे? तास पारावरती गप्पा मारायचो बघ। मला खरंच काही आठवत नाहीये। तिला नक्की सगळं आठवेल। मलाही असंच वाटतंय। काय ग इथे काय बसले झाडाखाली? काय तपश्चर्या वगैरे करतेस की काय चालवलंच काय तू? मी काय केलं आता? संयोगिता सांगत होती सकाळपासून रागावून बसलेस, जेवली सुद्धा नाहीस। काय चालवलंस काय? तुम्हाला काय करायचंय? मग नाही ते बोललात मला सुने समोर। मी जेवेन नाही तर उपाशी मरेन, तुम्हाला काय त्याचं? हे बघ प्रभा, या घरात मला पुन्हा तमाशे नको आहेत। तू तुझं वागणं बदल। जर का वागणं बदललं नाहीस ना तर काय? तर तुला जिथं आणलं ना तिथेच परत सोडीन, त्या जेल मध्ये, समजला? या धमक्या कुणाला देताय? टाका नेऊन टाका मला जेल मध्ये। इथल्यापेक्षा ना चांगली सोय आहे माझी तिथं। तुमच्या सुनेला म्हणावं, तिच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतं मला तिथं। आणि इथल्यापेक्षा जास्त काळजी घेणारे लोकही आहेत तिथं। आहेत ना? हो। चल सामान बांध, तुला आत्ताच्या आत्ता तिकडे नेऊन सोडतो। चल। मी नाही येणार कुठे। का आता का? हे बघ, तू जेवायला चल। जर का नाही आलीस ना तर आत्ताच्या आत्ता मी तुला जेल मध्ये नेऊन सोडीन। डायनिंग टेबल वर मी वाट बघतोय तुझी। 5 मिनिटाच्या आत मला तू तिथे दिसायला हवीस, लक्षात ठेव। 5 मिनिटं। ह्यांच्यापेक्षा ना तो जेलर परवडला, पण शेवटी जेल ते जेलच ना। नको रे बाबा, ह्यांचं डोकं विकं फिरलं तर खरंच नेऊन टाकतील मला तिथं। प्रभा, हो आले। काय बोलायचं होतं तुम्हाला? तुला कदाचित पटणार नाही सवरी, पण आज अस्थि विसर्जनानंतर एक विचार येऊन गेला मनात। कसला? आदित्यचं दुसरं लग्न करून द्यायचं। काय? मी म्हणलं ना तुला पटणार नाही कदाचित, पण त्याचा विचार कर। त्याची मनस्थिती सुधारायची असेल तर याखेरीज दुसरा उपाय नाही। त्याच्या आयुष्यातली हर्षदाची जागा जोपर्यंत दुसरं कोणीतरी घेत नाही तोपर्यंत तो यातून बाहेर येऊ शकणार नाही असावरी। तुम्ही काय बोलताय? सत्य। ऐकायला कटू वाटत असेल पण हे सत्य आहे। तुला कदाचित असं वाटत असेल की हर्षदा आणि माझ्यामध्ये भांडण व्हायची म्हणून मी हे सगळं बोलतोय, पण खरंच तसं काही नाहीये। विश्वास ठेव। आमच्यामध्ये किती वाद असले तरी आधीचं आयुष्य सर्वस्वी तिच्यावर अवलंबून होतं आणि आता तो ते सगळंच हरवून बसलाय आणि मला त्याला ते सगळं परत मिळवून द्यायचंय आणि त्याकरता याखेरीज दुसरा उपाय मला तरी दिसत नाही असा। आज नाही पण काही दिवसांनी मी आदित्यशी बोलणार आहे या विषयावर। तुम्हाला असं वाटतं की
आधी हे सगळं मान्य करेल? नाही, पण आपण त्याचं मन वळवू याची खात्री आहे मला. मी आपल्या गुरुजींशी बोललोय, त्याला सांगितलंय त्याची पत्रिका बघून योग्य ती स्थळं सुचवायला. म्हणजे तुम्ही रागावू नका, पण हे सगळं खूप लवकर होतं असं नाही का वाटत? म्हणजे मला असं वाटतंय की खूप घाई होती. घाई करायलाच हवी असं बरी, घाई करायलाच हवी. आदित्यच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आज जशा हर्षदाच्या अस्थी गंगेत विसर्जित झाल्या, तशाच तिच्या आठवणी सुद्धा विसर्जित व्हायला हव्यात, शक्य तितक्या लवकर. शार्दूल, इथे एकटा बसून काय करतोस? मी शिल्पाची वाट बघतोय. का नाही आली ती अजून? अरे काहीतरी काम असेल तिला म्हणून नसेल आली. माझ्याशी कोण खेळणार आता? मी आहे ना, आपण दोघं खेळूया. काय खेळायचं सांग? मला नाही खेळायचं तुझ्या बरोबर. तुला वेळ कुठे असतो माझ्या बरोबर खेळायला? तू बाळा बरोबरच खेळ जा. तुझ्यापेक्षा शिल्पा छान आहे. मी तिच्या बरोबरच खेळणार. तिने मला दोरीचा उड्या मारायला शिकवलं, बॉल बादलीत टाकायला शिकवलं. तुझ्याशी नाही खेळणार. मी तिच्याच बरोबर खेळणार. शार्दूल, असं काय करतोस? आपण दोघं खेळूया. मी तुला नवीन गेम शिकवते. हा, मी नाही. असं हट्ट नको ना रे करूस. आपण खेळूया. तुला गंमत माहितीये का? शिल्पा येणारच नाहीये आज. तू खोटं बोलते. तिने मला सांगितलंय ती येणार आहे म्हणून. मी वाट बघतो तिची. शार्दूल, अरे नाही. शार्दूल, अरे मी नाही खेळणार तुझ्या बरोबर. मी नाही आवडत तुला? नाही आवडत का तुला? नाही. आवडतेस, पण तुझ्यापेक्षा जास्त शिल्पा आवडते.
आधी मला थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल. आधी मला माहिती आहे की तुझ्या आयुष्यातली हर्षदाची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण म्हणजे काय म्हणायचं का तुला? आदित्य, आधी मला असं वाटतं की तू आता दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवास. काय? ते शक्य नाही. का शक्य नाहीये? का शक्य नाहीये? हे बघ, माणसाला कोणाची ना कोणाची तरी सोबत कायम असावी लागते. आणि आयुष्यात अशी एकच व्यक्ती असते जी आपल्याबरोबर शेवटपर्यंत असते, आपल्याला शेवटपर्यंत साथ करते, ती म्हणजे बायको. जिच्याबरोबर आपण आपली सुखदुःख शेअर करू शकतो, जिच्याकडून आपल्याला प्रेम मिळतं, आपुलकी मिळते, जिव्हाळा मिळतो, एक प्रकारचा सपोर्ट मिळतो. आदित्य, मला कोणाच्याही प्रेमाची गरज नाही. माझ्या हर्षदाचं प्रेम पुरेसं आहे माझ्यासाठी. तिच्या प्रेमाच्या आठवणींवरती मी माझं पुढचं आयुष्य काढू शकतो. हे बोलणं खूप सोपं आहे आधी, म्हणजे पण प्रत्यक्षात माणसाला कुणाची ना कुणाची तरी सोबत लागतेच लागते. तुला आत्ता नाही कळणार मी काय म्हणतोय ते, पण काही दिवसांनंतर तुला या गोष्टीची जाणीव होईल, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल आणि तेव्हा तू काही करू शकणार नाहीस. सो मला असं वाटतं की आत्ताच या गोष्टीवरती विचार व्हायला हवा. समजून घे मला, शांतपणे विचार कर आणि प्रॅक्टिकली विचार कर. आधी इमोशनल होऊन कधीही कुठल्याही माणसाचं भलं झालं नाही, होत नाही, होणारही नाही. टेक युअर ओन टाइम, नीट विचार कर. भाऊजी, अहो अंतरा कुठे गेली? अंतरा? अगं असेल इथेच कुठेतरी. नाहीये, सगळ्या घरात शोधून झालं. घरातही नाहीये? नाही ना. मग कुठे गेली? आपल्याला न सांगता कुठे गेली आहे कोणाच ठाऊक. शिवाय तिला इथलं काही आठवतही नाहीये. कुठे हरवली म्हणजे? नाही नाही, असं काही होणार नाही. शेजारी पाजारी गेली असेल कुठेतरी. चल बघून ये. संयोगिता, ए संयोगिता, काय करते कुणास ठाऊक. संयोगिता, ए संयोगिता. काय आई? अगं काय करतेस काय तू आज? मी जरा आवरावर करत होते. का हो? म्हणजे अजून कामं आटपलेलीच नाहीत तुझी? अगं सकाळी 10 पर्यंत सगळी कामं उरकायला हवीत. मी इथं होते ना तेव्हा 10च्या टोक्याला सगळी कामं पूर्ण झालेली असायची. हो, म्हणजे कसं होतं, हे सकाळी लवकर जातात ना कोर्टात, म्हणून मी स्वयंपाक आधी करून घेते आणि मग शार्दूलचंही आवरायचं असतं ना, म्हणून थोडा उशीर झाला.
अगं संयोगिता, हे सगळं करणारी जगात काही तू एकटीच नाहीयेस. पण त्यासाठी काय आहे ना, बाईच्या जातीनं लवकर उठायला हवं, म्हणजे हे सगळं वेळेत उरकता येतं. पण तुला सांगून काय उपयोग, तुम्ही उठताच उशिरा. नाही, मी पहाटेच उठते रोज. आज जरा उशीर झाला. आज झाला ना उशीर? आणि रोजचं कुणाला माहित आहे, मी थोडेच इथं होते काय चाललंय आणि काय नाही ते बघायला. पण आता लक्षात ठेव, यापुढं हे चालणार नाही. सगळी कामं वेळेतच उरकायला हवी. काय? हो हो नक्की. आणि आता इथं थांबून काय करतेस? आधी कपडे धुवायला घे बघू. हे बघ, माझ्या 5 साड्या टाकल्यात मी धुवायला, त्या आधी धु. हो, आणि त्यानंतर माझ्यासाठी काहीतरी गोड कर. रोजच्या जेवणानंतर ना मला गोड लागतं. हा, तिकडे मला जेलमध्ये मिळत नाही, पण स्वतःच्या घरात तर मिळायला हवं ना, नाहीतर इथे येण्याचा उपयोग काय? हो करते ना. तू चल चल, आटप लवकर. फुकटचा वेळ घालवलेला मला आवडत नाही. आटप. हो. हॅलो. हां सर, मी आदित्य भोसले बोलतो. नाही नाही सगळं ठीक आहे सर. सर, मी अशासाठी फोन केला होता की मी लवकरच ऑफिस जॉईन करतो. नाही सर, काही प्रॉब्लेम नाही सर. ऑफिसमध्ये आलो तर निदान आठवणींचा त्रास तर होणार नाही. सगळं विसरायला मदत होईल सर. ओके सर, थँक्यू. मी एक्झॅक्ट तारीख कळवतो कधीपासून येतो. ओके सर, थँक्स. कुठे गेली आहे ही मुलगी, काही समजत नाहीये बाई. शेजारी पाजारी सगळीकडे चौकशी करून जाईल, कुठेही पत्ता नाहीये. मला आता काळजी वाटायला लागली. भाऊजी, ती मुंबईला गेली नसेल ना नवऱ्याला भेटायला? नाही नाही, ती असं काहीतरी करेल असं मला नाही वाटत. तिला इथली काहीच माहिती नाहीये. बरं, इथून मुंबईला जायचं तर आधी नागपूरला जावं लागतं हे देखील तिला ठाऊक नाही. त्यामुळे ती असलं काहीतरी धाडस करेल असं मला नाही वाटत. पण मग गेली कुठे ही मुलगी? तेच तर कळत नाहीये. बहुतेक बाजारात गेली असावी. मी जाऊन बघून येतो. तू एक काम कर, तू घरीच थांब, कुठेही जाऊ नकोस. नाहीतर व्हायचं काय की ती घरी यायची आणि घरी कोणीच नसायचं. नाही, तुम्ही जाऊन या, थांबते घरी. मी आलोच. देवा गणराया, सापू दे रे आमची अंतरा. मोदकांचा नैवेद्य दाखवेन बाबा तुला. नमस्कार गुरुजी. अंतरा, कुठे होतीस बेटा? कामाच्या देवळात होत्या, रस्ता इसरल्या वाटतं. हो, नशिबानं माझी भेट झाली म्हणून मी घरी घेऊन आलो. तुकाराम, देवासारखा भेटलास रे बाबा. हिला इथलं काहीच आठवत नाहीये. कुठे हरवली असती तर तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही तुकाराम. गुरुजी, असं कसं काय बोलताय तुम्ही? अहो, हे तर माझं कर्तव्यच होतं. घरात ये. नग नग, भाजी घ्यायला निघालो होतो म्या. अहो, तिथं बायको वाट बघत असेल माझी. नाही, येतो ना निवांत, नंतर येतो. अरे, चहा तरी घेऊन जायचं. नको गुरुजी, मी येतो नंतर निवांत. बरं, येऊ का? ये. चल बेटा, चल चल. उमा, ए उमा,
अगं आपली अंतरा सापडली का उमा? अंतरा, अगं कुठे होतीस बाळा तू? आम्ही किती शोधलं ग तुला. हं? मी देवळात गेले होते. देवळात? अगं आपल्या रामवाडीच्या राम मंदिरात होती. येताना रस्ता चुकली म्हणून तिथेच बसून राहिली. तेवढ्यात आपला तुक्या तिथे पोहोचला. त्याने ओळखलं हिला आणि तो घेऊन आला. अगं पण तू देवळात कशी काय पोचलीस? म्हणजे तुला इथलं काही ठाऊक नाहीये ना? मी सहज म्हणूनच बाहेर पडले, तर मला तो रस्ता अगदी ओळखीचा वाटला आणि म्हणून मग त्या दिशेने मी अगदी झपाट्याने चालू लागले. तर देवळात पोचले, दर्शन घेतलं आणि परत यायला निघालं तर परतीची वाटच सापडेना. म्हणून मी तिथेच बसून राहिले. तर त्या काकांनी मला ओळखलं आणि मग हे बघ अंतरा, जोवर तू इथे आहेस ना तोवर तू एकटीने कुठेही जायचं नाहीस. हं? म्हणजे तुला कुठे बाहेर जायचं असलं ना तर तू मला सांग, मी येत जाईन तुझ्याबरोबर. हां, अगं तू सापडत नव्हतीस ना, जीवाची घालमेल होत होती ग आमच्या. तुला बघितलं आणि जीव भांड्यात पडला बघ. करणारा या पावलास रे बाबा. तू चल बरं, आधी देवापुढे हात जोडून उभी राहा. चल 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 चल.